देवराम शेठ, आज आपल्याला पुन्हा एकदा येरवड्याच्या तुरुंगापर्यंत रवानगी करण्याचा विषय आलाय, काय सांगाल नक्की काय वाटतंय? मला त्याच्यावर बोलायचं नाही, माझ्या अन्याय झालाय. अरे त्या दुःखात मी सहभागी आहे. ते बोलत असं भयानक लागत, पण मला जनता माझी न्याय देईल. माझ्यावर अन्याय झालाय. अन्याय कुणी केलं नक्की? अन्याय कुणी केलं म्हणायचं नक्की? अन्याय कुणी केलं म्हणायचं नक्की? काय माझ्यावर अन्याय झाला? मी बाहेर आल्यानंतर बोलेल, मला तर ते बोलायचं नाही. पण ज्याचा मृत्यू झालाय, ते दुःखद घटना घडली, अशी त्याची घटना नव्हती व्हायला लागत. तो एक माझा मुलगा आहे आणि मी सुटल्यानंतर माझा जामीन झाल्यावर मी त्याच्या घरी जाऊन मी त्याला मदत करणार आहे. विरोधकांनी राजकारण करू नये. विरोधकांना माझी विनंती आहे, राजकारण करू नका. मी जामीन सुटल्यानंतर मी त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे. परंतु मला या रोडापर्यंत जेल बघावं लागलं. याच्यामध्ये मी माझी जनता त्यांना जनता उत्तर देईल. मला हे माझ्यावर अन्याय. मी त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे. माझं कुटुंब घरी झालंय. माझ्या कुटुंबावरती त्यांनी अन्याय केलाय. तिने माणूस उडवला आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. माझ्यावर सगळं यंत्रणा आहे. मी जनतेला सांगू इच्छितो, याचा बदला जनता घेईल. Are you